हाय, हॅलो, नमस्कार. तर आजच्या बिग बॉसमध्ये बिग बॉस सुरू होताच ते कॅप्टन्सी टास्क चालू होतं आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये असं कॅप्टन्सी टास्क होतं की तिथे पिंजरा दाखवला आहे. त्या पिंजऱ्यामध्ये डायनोसॉर दाखवला आहे आणि त्या पिंजऱ्याच्या बाहेर एक येल्लो लाईन दाखवली आहे आणि येल्लो लाईनच्या थोडं पुढे एक असा बझर लावलेला दाखवला आहे. तर टास्क असं असतं की सगळ्यांनी येल्लो लाईनच्या इथे उभं राहायचं आणि बिग बॉसने बेल मारताच सगळ्यांनी धावत जायचं आणि जो कोण पहिला बझर दाबेल तो होईल ह्या गेमचा पॉवर सोरस. पॉवर सोरस म्हणजे मध्ये ते पॉवर रेंजर गेम चालू असायचे ना, तसंच, पण मराठीत त्याला काहीतरी पॉवर सोरस म्हणतात. तर तो होईल. मग त्याच्याकडे अधिकार असेल की त्यांनी कोणाला कॅप्टन्सी टास्कमधनं कॅप्टन्सीच्या पदावरनं बाहेर काढायचं उमेदवारीमधनं, तर त्याला चान्स मिळेल. आणि जो पॉवर सोरस होईल तो झाल्यावर त्यांनी तिकडे एक खुर्ची ठेवलेली असते, त्याच्यावर बसायचं आणि मग परत सगळ्यांनी त्या येल्लो लाईनच्या इकडे यायचं आणि तिथे उभं राहायचं आणि मग तिथे सगळी अंडी पसरवलेली असतात. अंडी म्हणजे पुठ्ठ्याचं असं व्हाईट पुठ्ठ्याचं असं सगळी असे छोटे छोटे राऊंड पसरवलेले असतात आणि ते राऊंड जेवढे घेता येतील तेवढे घ्यायचे सगळ्यांनी आणि त्या राऊंडवर आपल्याला कोण कॅप्टन नको आहेत त्याची नावं लिहायची आणि जी नावं लिहितील ती सगळी नावं त्या पिंजऱ्याला लटकवायची आणि मग जो कोण कॅप्टन असेल तो सांगणार ही कुठली कुठली नावं आहेत आणि त्या नावामधनंच मग तो पॉवर सोरस त्यांना बाजूला करणार. जी नावं असतील त्या नावामधनंच तो पॉवर सोरस त्यांना कॅप्टनशिप पदावरनं काढून टाकणार, उमेदवारीतनं काढून टाकणार असं असतं. तर पहिलं पॉवर सोरस बनतो विशाल. तर विशाल पॉवर सोरस बनल्यावर तो दोघा जणांना काढतो. ती नावं आहेत तन्वी आणि दीपाली. विशाल तन्वी आणि दीपालीला पहिल्या ह्याच्यातनंच काढतो आणि संचालक असतात राखी आणि सागर आणि हे दोघंही त्यांच्याच बाजूनी असतात. टोळी टीमच्या बाजूनीच असतात. त्यामुळे तिन्ही फेरीत पॉवर सोरस त्यांचाच बनतो. तर पहिला विशाल बनतो. विशाल तन्वीला आणि दीपालीला काढतो. दुसरी रुचिता बनते. ती राकेश बापेटला आणि रोशन तो बिचारा त्याला खेळायलाच देत नाही, त्याला कॅप्टन होऊनच देत नाही ती लोकं, त्याला काढतात. तिसरा रोशन बनतो आणि रोशन विशालला काढतो, विशालला काढतो आणि प्राजक्ताला काढतो. असे गेम होतात आणि ह्या कॅप्टनशिप पदावरनं ह्या 6 जणांना काढून टाकतात. रोशनची फेरी लास्ट फेरी असते. ते ह्या यांना काढून टाकतात आणि मग राहतात कोण कॅप्टन्सीचे उमेदवार रुचिता, अनुश्री आणि प्रभू. हे तिघं कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी राहतात. आता त्यांचं कॅप्टन्सीच्या उमेदवाराचं उद्या गेम होणार, त्यांचा उद्या गेम होणार आणि ह्याच्यात काल विशाल आणि रुचितामध्ये जरा भांडण होतं कारण विशाल तन्वीच्या बाजूनी बोलतो, ते रुचिताला आवडत नाही आणि रुचिता म्हणते तू अशी माझी कधीच बाजू घेत नाही वगैरे वगैरे असं म्हणते आणि त्यामुळे ती विशालशी एक दिवस बोलत नसते. पण मग आज बोलायला लागते आणि मग ती मध्ये विशालला सांगते की नाही विशाल, मी तुझ्या बाजूनीच आहे. आज मला तुझ्याशी मी बोलत नव्हती तर त्या ॲब्सेन्समध्ये मला खूप जाणवलं, तुझी ॲब्सेन्सी खूप जाणवली. त्यामुळे हे काय आहे मला माहीत नाही, पण मी तुझ्याशी बोलली नाही तर मला आज खूप कसं तरी वाटलं आणि मग विशाल तिला जवळ घेतो असं दाखवलं आहे. तर आता आपण उद्या बघूया उद्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोण कोण कॅप्टन बनतं ते आपण बघूया उद्या. उद्याचं पण असा गेम आहे की त्या तिघांना
ते तिघं असे सोशल मीडियावाले रील काढणारे असतात, रील बनवणारे असतात आणि त्या तिघांना एक एक हे दिलेलं असतं, रील काढायसाठी असं फोन दिलेला असतो आणि त्या फोनच्या ह्याच्यात असतात ते तिघं आणि बाकीच्यांनी त्यांच्यासाठी परफॉर्म करायचं आणि त्यांनी त्यांच्याबरोबर रीलमध्ये कोलॅबोरेट करायचं. म्हणजे त्यांच्याबरोबर एकत्र यायचं आणि रील बनवायची. पण हे कोणाच्यावर अवलंबून आहे जे पार्टिसिपंट जे डान्स करतात त्यांना त्यांच्यावर आहे की त्यांनी कुठल्या तिघांपैकी कोणाशी एकत्रित काम करायचं आणि ज्यांचे जास्त असतील कोलॅबोरेट म्हणजे जास्त करतील ज्यांच्याशी त्यांना कॅप्टन होता येईल. असं होतं आज. तर असं आहे आणि राखीचे ड्रामा तर चालूच असतात. चलो बाय, गुड नाईट.